तर मुंबईमध्ये महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय। याच निवडणुकीबद्दल मुंबईकर काय म्हणतात पाहूयात न्यूज 18 लोकमतचा बघतोय रिक्षावाला या स्पेशल कार्यक्रमातून। नगरसेवक येतील मतं मागायला, काय बोलाल त्यांना? नगरसेवक आले ना उभा नाही करणार मी, तर आमच्याकडे पाणी नाही आहे प्यायला। वोटिंग झाले की नंतर इथे कोणी येत नाही, कोणी बघत नाही। आमच्या इथे पाणी नाहीये, लादीकरण त्यावेळेस झालं, त्याच्यानंतर एकदाही लादीकरण झालेलं नाहीये। मतदान आले की ठाकरे आई तू शिंदे आई तू सगळी येते ती, जेव्हा आम्ही मरायला लागलो तेव्हा कोण नाही येत। मराठी माणसांचे मतं मराठी माणसांना, जो आमच्यासाठी येणार आम्ही त्याच्यासाठी येणार। मत आम्ही नेत्याला देणार नाही, तो आम्हाला काय दिला पाहिजे। आम्ही त्यासाठी नाही, तो आमच्यासाठी आहे। तो आमच्यासाठी जेव्हा काम करणार आम्ही आमचं एकच काम आहे की त्याला मत देणं चांगल्या प्रकारे, जे काय असेल ते जो काम कराल कुणाला देणार संधी? आमची इच्छा होईन त्यालाच देणार आता। ते इच्छा झाली असेल ना मतदानाला आता। सांगून जमतं का? हा, यालाच देणार। नमस्कार नमस्कार नमस्कार, मी संकेत आणि तुम्ही पाहताय बघतोय रिक्षावाला। खरं तर आता आपण पाहिलं तर महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि कुठेतरी लोकांचे प्रश्न जाणून घेणं खूप जास्त महत्त्वाचं, लोकांची मतं जाणून घेणं खूप जास्त महत्त्वाचं। त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आता लोकांमध्ये जाऊया आणि लोकांचे प्रश्न जाणून घेऊया। सध्या आपण रिक्षामध्ये बसू आणि जाऊ, आता विचार करतो आपण कुर्ल्याला जाऊ आज आणि कुर्ल्यातल्या लोकांच्या मनात काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तर चला माझ्यासोबत। सध्या आपण आलो आहे कुर्ल्यामध्ये आणि आता आपण इथे काही लोकांशी संवाद साधूया, पण लोकांना जमवावं लागणार आहे। पण त्यासाठी माझ्याकडे एक शस्त्र आहे, नेहमी आमचं हे शस्त्र असतं, पण आज माझ्याकडे हे शस्त्र आहे। तर आपण ह्या शस्त्रामार्फत लोकांना बोलवण्याचा प्रयत्न करू। ओ काकू, इकडे या, तिकडे काय बसला, इकडे या, बोला बोला, आमच्याशी बोला। आम्ही तुमचे नेते येतात की नाही माहीत नाही तुमच्याकडे, पण आम्ही आलो तुमचे प्रॉब्लेम जाणून घ्यायला। काय म्हणतं, नाव काय तुमचं? माझं नाव ज्योती दीपक जाधव, मी इथली रहिवासी आहे। मला इथे आता 50 वर्ष झाली, मी इथली रहिवासी आहे। आमच्या इथे अण्णा मलाही जेव्हा नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यावेळेस फक्त एकदाच लादीकरणचं काम झालंय, त्याच्यानंतर इथे कोणीही येत नाही, कोणी डुंकून बघत नाही। आमच्याकडे पाणी नाही। आता कोण नगरसेवक कोण होता? आता नगरसेवक आता तर सध्या कोणी नाहीच आहे। आता मागच्या वेळेला जे इलेक्शन झाले होते तेव्हा कोण होते? त्यावेळेस तुरडे, संजयबाई तुरडे होते। आले होते का 5 वर्ष? नाही, 5 वर्षात कोणी इकडे येत नाही। एकदा वोटिंग झाले की नंतर इथे कोणी येत नाही, कोणी बघत नाही। आमच्या इथे पाणी नाहीये, लादीकरण त्यावेळेस झालं, त्याच्यानंतर एकदाही लादीकरण झालेलं नाहीये। तर राज ठाकरे उद्धव ठाकरे पण एकत्र आलेत काल, काय होईल असं वाटतं? मराठी आहेत ना सगळे? ते आले, एकत्र आले तर काहीतरी चांगलं होईल, कारण पहिल्यापासून शिवसेना एकत्र आहे तर काहीतरी चांगलं झालेलं आहे। शिंदे साहेब आपले चांगले आहेत, आपले सगळ्या बहिणींसाठी त्यांनी एवढं केलंय आपल्या। मग काय काय म्हाताऱ्या बाया ठुल्यात त्या लाद्या काम करून खातेत आणि तरण्या बायांना पैसे चालू केले, हे काय चांगलं आहे का? अरे पेन्शन लावा म्हाताऱ्या बायांना तर फायदा आहे। मी नाराज आहात शिंदेवरती? मग माझं बी आडनाव शिंदे, गंगूबाई शिंदे, काय करायचं त्या शिंद्याला? नगरसेवक कुठे आहेत मग तुमचे? नगरसेवक सध्या आता होईल ना। नाही आधी जे होते भले आता पोलीस काय नाही गेले, आता जे भेटत तुम्ही जाऊन विचारलं ना त्यांना का नाही केलं, का नाही आलं? 5 वर्षात दिसले होते का? कोण नाही दिसले, आता सर्व येणार। आता सर्व येणार आहे आणि आता सर्व कामं पण व्हायला लागले। थोडे होतात ते, थोडे नाही होते, माणसं बघून इथे कामं करतात ते, आपल्याला ते नाही पाहिजे। एकत्र येऊन कामं करा बस। आता आले मत मागायला की काय बोलाल त्यांना? आम्ही हेच बोलणार, कामं करून द्या, आमचे एकत्र पाहिजे आम्हाला। असं नाही की अर्धे गेले तर अर्धे इथे राहणार, असं नको आम्हाला। तुम्ही इतकी वर्ष राजकारण पाहिलंय, काय वाटतं कुणाची सत्ता येईल? फडणवीस, शिंदे साहेब, ठाकरे साहेब? 17 जण येते ते, मतदान आले की ठाकरे आई तू शिंदे आई तू सगळी येते ती, जेव्हा आम्ही मरायला लागलो तेव्हा कोण नाही येत। मग काय करायचं मग आपण आता? काय करायचं म्हणजे काय करायचं? आता हायची चाललंय की बरंच चाललंय, आता काय करायचं त्याला? तुम्हाला राग येत नाही का? कसला राग येतो त्याला? काय करायचं, बळ नाही ना, राग मस्त येतोय। काय करायचं? म्हाताऱ्या माणसाला 12व्या खोलीवर देतात, कुठं 13व्या खोलीवर। म्हातारी माणसं चढू शकतात उद्या लिप बंद झाल्यावर, काय करणार? मग तुम्हाला तोडायचं ते एक लाईन तोडा ना। मग ही तिथल्या 2, इथल्या 2, तिथल्या 2, तिथल्या 2, मग कुठली माणसं कुठं कोंबत्यात, कुठली माणसं कुठं घालतात,
आता येतील नगरसेवक मतं मागायला. येणार ना, पाया पडणार आता. मग पाया पडून होईल का प्रॉब्लेम? काय पाया पडून होईल का सगळं? काय होणार आहे? ज्याच्या मनात आहे त्याला देणार. ते शिंदेसाहेब मध्यंतरी लाडक्या बहिणीचे पैसे करते होते. लाडक्या बहिणीचे पैसे देत होते ना शिंदेसाहेब. शिंदे साहेबाचं लाडक्या बहिणी देतात, मग 80 वर्षाच्या म्हातारीला नाही येत. विचारायचं ना का देत नाही. हा? आणि ती म्हणतो तुमची पोरं सोडून द्या आणि एकच बायचं कार्ड पाहिजे. म्हणजे ह्याच्या 300 रुपयासाठी लेकरं सोडून द्यायची, पोरं सोडून द्यायची. तुम्ही कोणाला देणार मत सांगा मला. कोणाला? कोणत्या पक्षाला मत? त्या टायमाला कुणाला द्यायचं ती मर्जी आपली. नगरसेवक येतील मतं मागायला, काय बोलाल त्यांना? नगरसेवक आले ना उभा नाही करणार मी तर. आमच्याकडे पाणी नाही आहे प्यायला. 4-4 तास एवढंसं पाणी येते एवढंसं. त्या पाण्यासाठी थांबावं लागते 4-4 तास. कसली सत्ता घेऊन बसताय? आता तर असं वाटतं ना की प्रचाराला पण ह्या एरियामध्ये बंदी करावी. पाणी का बंदी का? कशाला प्रचार करायचा? कशाला तुम्ही आमच्याकडे? अरे आम्ही आमचे प्रॉब्लेम नाही सोडवत तर तुम्ही आमच्या एरियात प्रचाराला कशाला येता? कशी बंदी घालणार? काय बंदी करायची? तर सगळ्यांनी ठरवलं असतं तर ना कोणाला एरियाच्या आत नाही दिलं तर तुम्ही प्रचार बाहेरून करा. आमच्या इथं तुम्ही काय कामं केली का? तर आमच्या इथं प्रचार करा. युती झाली आहे दोघं भावांची. मराठी माणसांचे मतं मराठी माणसांना, जो आमच्यासाठी येणार आम्ही त्याच्यासाठी येणार. तू साऊथ इंडियन आहेस पण मराठी माणसाला सपोर्ट करतो. हां, मराठी माणसांना सपोर्ट करणार. आपण लहानापासून सगळ्यांना सपोर्ट केला, कोण आमचं ऐकत नाही. सगळे त्यांच्या मेन माणसांसाठी कामं करतात. माणसं बघून चेहरे इथं होतात सगळं कामं. हां आता ठाकरेंना का देणार संधी? हां, मराठी माणसं येऊन द्या ना, मराठी माणसांना सपोर्ट करा. माझं मत मराठी माणसांना. देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार आहेत, मग आपले काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आहेत, मग राहुल गांधी, मग ठाकरे बंधू आहेत, राज ठाकरे, उद्धव ठाकरे. कोणाला देणार संधी? आमची इच्छा होईन त्यालाच देणार आता. ते इच्छा झाली असेल ना मतदानाला आता. सांगून जमतं का? हा, यालाच देणार. तर असेच राहा माझ्यासोबत. आता कुर्ल्यात होतो, कुर्ल्यातून आता कुठे जायचं हे बघूया. हळूहळू मुंबई फिरू. वेळ आहे आपल्याकडे, निवडणुकीला 20 दिवस आहेत आपल्याकडे, पण वेळ आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यात जाऊ ही रिक्षा घेऊन आणि आज सर्व जनतेचे जे प्रॉब्लेम्स आहेत, हा सगळा जो राग आहे लोकांचा, हा बाहेर काढू.